मित्रांनो, एकोड पाचोड आश्रम आता केसरी मैदानात आहे आपण आणि लखन गटपास होऊन आलेला आहे. तर बरीचशी मंडळी, प्रेक्षक मंडळी ही लखनला बघण्यासाठी जमा झालेली आहे. लखनचा एक वेगळा दरारा, वेगळा दबदबा आणि वेगळं प्रेम हे कुठेतरी महाराष्ट्रभरातून मिळतं. अशाच लखनचं कौतुक हे तोंड भरून होतं ज्यावेळेस लखन गटपास होऊन येतो. आपल्यासोबत सर्जेराव भाऊ चव्हाण आहे, एक चांगले आयोजक आणि चांगलं नेतृत्व सध्या मराठवाड्यात करताय. भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ काय सांगाल लखनविषयी? सांगा. बाकीचे अजून बरेचसे प्रश्न आहे की त्या संदर्भात देखील महाराष्ट्र प्रतीक्षा करतोय की काय भूमिका असेल, पण लखन ज्या पद्धतीने सगळ्यांचं कुठंतरी मन जिंकतोय आणि ती गती कुठं कमी होत नाही. आता खरं पाहिलं तर लखन मागील 4 वर्षापासून आपल्याकडे पळतो. आता 1 वर्ष 6 वर्ष जुन्या मालकाकडे पळाला, म्हणजे 5-5.5 वर्षापासून आता लखन सातत्यानं, मग तो शंकरपाडा सेकंदाचं मैदान असेल किंवा 3 फेऱ्याचं मैदान असेल, तो आपल्या संभाजीनगर भागात असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल, पुणे मुंबई तिकडं असेल, सगळीकडे तो आता पळाला आणि त्याची पळण्याची गती ठीक आहे. बैल आहे, नंदी आहे, जनावर आहे, माणूसही कमी जास्त होतो तसं त्याचाही कमी जास्त गती होत असेल, परंतु सातत्यानं 5 वर्ष गती टिकून राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तो पळतोय, चांगला पळतोय नक्कीच. तुम्हाला एक. आणि त्यांनी इतकं आमचं, माझं आणि मनोहर शेठचं नाव, आपल्या छत्रपती संभाजीनगरचं नाव पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर इतकं मोठं केलं की आता आम्हाला कुठेही गेलं की आम्हाला तर लखनचं मालक म्हणून कोणाला सांगण्याची आणि ओळखण्याची गरजच नाही. आज कोणात पळाला लखन? आज मला वाटतं कोणी थार म्हणून एक आहे वाटतं, त्याच्यासोबत पळाला. आता ते सगळं नियोजन मनोहर शेठ पाहत असते, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल जास्त सांगता येत नाही. बरोबर. मी एक त्याच्यातला किस्सा सांगतो तुम्हाला. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये जिल्हा बँकेचे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे इलेक्शन होते. आम्ही सर्व मतदार होतो. आम्ही माथेरानला गेलो होतो. सगळे माझ्यासोबत 22 लोक होते. तिथं लखनने श्रीनाथ केसरीमध्ये फॉर्च्युनर जिंकलेली गाडी माझ्यासोबत होती. आणि जसं आम्ही तिथे गेलो तर आता कसं ते भागावाईज बोलण्याची पद्धत असते म्हणून ते सगळे आप्पा म्हणते. तर जसंही माझी गाडी आणि मला तिथं बघितलं तर लखनचे मालक आप्पा आले. तर तिथं तुम्हाला सांगतो, आता जी गर्दी याच्यापेक्षा 4 पट गर्दी तिथं झाली होती आणि सगळ्यांनी माझ्यासोबत फोटो काढे. मी त्यांना म्हटलं तुम्हाला लखनचं कसं माहिती आहे? तर ते म्हणे माथेरानवर डोंगरावरती जेव्हा शर्यत होते, आम्ही खूप लखनचे चाहते, जेव्हा शर्यत होते म्हणे, तर त्यावेळेस आम्ही स्क्रीनवर पाहत होतो म्हणे. तर त्या लोकांनी मला इतकं सहकार्य केलं तिथं. तर ते बघून मला असं वाटलं की कदाचित मी राजकारणात काम करतो, इतकं प्रेम तिथं भेटत नाही. त्याच्यापेक्षा लाख मोलाचं प्रेम हे बैलगाडा शर्यतीमध्ये, आणि विशेष म्हणजे लखनच्या पळाल्यामुळं, लखनने नाव केल्यामुळं ते झालेलं आहे. म्हणून म्हणजे मानव तेवढे आभार कमी. थोडक्यात नेते मंडळी जे सोबत असतील तुमच्या, त्यांना पण विशेष वाटलं असेल. ते म्हणजे इतके ते सगळं बघून एवढे परेशान झाले की आम्ही त्याच्यानंतर आम्ही लोणावळ्याला गेलो, अलिबागला गेलो, तर प्रत्येक ठिकाणी गाडी बघितल्यानंतर तिथल्या पोरांनी माझ्यासोबत फोटो काढले. फक्त मागे जे बॅनर लावलेलं आहे फॉर्च्युनरला, त्यामुळे त्या फॉर्च्युनरची आमची किंमत आहे. ते बॅनर काढलं, त्या फॉर्च्युनरला कोणी विचारणार नाही. परंतु जे लखनचा फोटोचं बॅनर आहे त्याच्यामुळे सगळे मंडळी तिथं जमा होत असतात. नक्कीच. श्रीनाथ केसरी एक भारतातलं सर्वात मोठं मैदान त्या ठिकाणी संपन्न झालं, सांगलीला, तासगावला, आणि त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी लखन झाला आणि ती फॉर्च्युनर मिळवली ही लखनच्या जोरावरती. आणि आज ती फॉर्च्युनर कुठंतरी एक ओळख निर्माण करते तुमची. भाऊ, थोडंसं आता प्रश्नाला पुढं घेतो. काल एक मुलाखत बघितली मी MM नानांची. तर कोणीतरी म्हणजे असं म्हणता येईल की बैलगाडा क्षेत्रात एक वेगळ्या पद्धतीने कुठेतरी हे होत आहे, जात आहे, असं वाटतं का तुम्हाला? नाही, मागील काही दिवसापासून नक्कीच ह्या गोष्टी वाटायला लागल्या. आता मी तुम्हाला सांगतो की बैलगाडा क्षेत्र हे आजचं नाही, भले वेगळ्या भागातला खेळ वेगळ्या पद्धतीचा असू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही असेल, आता लखन पळतो, नाव झालं, परंतु आजचं नाही. जेव्हा आम्ही लहान होतो, मी आज 48 वर्षाचा आहे, जेव्हा आम्ही याच्यासारखं होतं तेव्हा आमच्या आजोबासोबत, आमच्या वडिलासोबत गेले. आता हे जे बाजूचे बसलेले मामा, ते माझ्या वडिलाचे मित्र आहे. आणि त्यांनी जेव्हा आम्ही लहानपणी असायचो
तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो सेकंद काट्याचा किंवा शंकरपटाचा खेळ होता त्यावेळेस. बर. आणि त्यावेळेस सुद्धा आमच्याकडे सोन्या वगैरे असे बैल होते आणि ते पण चांगले पळत होते. म्हणजे असं काही नाही की आम्ही आजच समजा बोलायला लागलो अर्ध्या आळाकुंडाने पिवळे झालो असं काही नाही. बर. हे आमच्या रक्तातलं आहे. आमच्या 3-3, 4-4 पिढ्या सुद्धा याच्यात खेळात गेलेल्या आहे. कारण तुम्ही यांच्याकडे कॅमेरे करा, हे मामा सुद्धा सांगतील की माझे आजोबा बी ह्या खेळात होते आणि माझे वडील बी ह्या खेळात होते. आता माझ्या वडिलाला जाऊन पण जवळपास 8 वर्ष झाले, ते आपल्यात नाही आहे. पण हा खेळ आता तो पुढे चालू राहणार आहे. म्हणून तो तुम्ही प्रश्न विचारला की बैलगाडा क्षेत्र हे वेगळ्या वळणावर चाललं का, तर मला वाटतं 100% नक्कीच वेगळ्या वळणावर चाललं. कुठेतरी दुफळी निर्माण होतीये. हो. मागील काही दिवसापासून काय झालं, मी म्हणजे जरी आम्ही बैलगाडा क्षेत्रात होतो पण मी राजकारणात समाजकारणात असल्यामुळे माझं जास्त लक्ष नव्हतं मनोहर शेटच या गोष्टीकडे बघायचं. पण जसंही नाशिकला मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये थोडीशी हुल्लडबाजी झाली आणि त्याचा परिणाम सचिव पैलवान यांनी, ठीक आहे संघटनेला कोणी बोलू नये या मताशी मी पण आहे, परंतु मोठ्या माणसाने काही पचवण्याची शक्ती पण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. ज्यावेळेस एखादा माणूस एखाद्या पदावर जातो, तसा मी आज पंचायत समिती मेंबर आहे, पहिले पंचायत समिती सभापती होतो, तर आपल्याला 4 लोक आहे ना, एखादा गावचा सरपंच राहतो तर सरपंचाला प्रत्येक जण प्रश्न विचारतो, त्याला बोलतो, तर त्याला सुद्धा ती पचवण्याची क्षमता त्या सरपंचाने जशी ठेवली पाहिजे तसे संघटनेत पदाधिकारी ज्यावेळेस काम करतात, कोणी अध्यक्ष, कोणी सचिव, कोणी उपाध्यक्ष, तर हा एक आपला बैलगाडा शर्यत, बैलगाडा प्रेमी, बैलगाडा मालक, बैलगाडा चालक हे आपला एक परिवार आहे. आणि ह्या परिवारामध्ये हे आपण 1000 लोक, 1000 आईबापाचे, याचे प्रत्येकाचे आईबाप वेगळे, प्रत्येकाची बुद्धी वेगळी, तर कोणी बोलतो, कोणी काही करतो, तर त्याच्यात ह्या मोठ्या लोकांमध्ये पण तशी पचवण्याची क्षमता पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये ती क्षमता असली तरच त्याला मोठं पण म्हणलं गेलं पाहिजे. मोठ्या माणसाने म्हणे आपल्या मराठवाड्यात मोठ्याने मोठ्यासारखं वागावं. तसं नाशिकच्या मैदानामध्ये ज्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यावरून बाऊ करून आपले सचिव पैलवान यांनी तिथं सांगितलं की मी इथून जाणार आणि एक निर्णय घेणार, त्याच मैदानात सांगितलं. आणि तो निर्णय त्याच्या 2-3 दिवसांना झाला की मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ सगळ्याला पळायसाठी बंदी. तर मला वाटतं हा कुठंतरी निर्णय चुकीच्या वळणावर गेला, परंतु आपल्या भागातले मंडळी शांत पद्धतीनं आपल्याकडे हा खेळ वाढवा याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, आपले प्रयत्न चालू आहे. कुठंतरी आपण शांत राहिलो, ते इथपर्यंतच थांबलं नाही तर त्यांचे वक्तव्य, जर एखादा बैल इकडे पळाला असेल किंवा कोणी पळाला, आता मी तर म्हणतो पैलवाननी तर असं काही व्यक्तिगत सुद्धा मनोहर शेठचं नाव घेऊन, लखनचं नाव घेऊन बऱ्याचशा वेळेस इतके बोलले, माझ्याकडे त्या बाईट पण आलेलं आहे, माझ्याकडे ती त्यांची बोलण्याची रेकॉर्डिंग पण आलेली. परंतु आपण एक शांत संयमी आहे, आपल्या या खेळावर प्रेम आहे, आपल्याला इथं वादविवाद घालायचा नाही आहे, कुठेही वादविवाद करायचा नाही, वादविवादासाठी हा खेळ नाही, असंच मी पहिल्या मीटिंगमध्ये आपले बोललो. बरोबर, वादविवाद करासाठी हे त्याला वेगळं मैदान आहे, त्याला जावं इथं राजीनामा द्यावं, तिकडे वादविवाद करीत बसावं. परंतु ज्याला संघटनेत काम करायचं, ज्याला बैलगाडा क्षेत्राची आवड आहे, तो वादविवादाचा विषय नाही. आता मी त्याच्यानंतरचे बरेचसे लोकांचे बोलणे ऐकले. आज MM नानाला मीटिंग घ्यायचा विषय ठरला तर काय घ्यावं वाटले असं, ते तर त्यांच्याच भागातले, तिकडच्याच भागातले ना, त्यांचा ना आपला हा असा विषय नाही इकडचा आणि तिकडचा, परंतु ते पश्चिम महाराष्ट्राचे, त्यांना जर घ्यायचा विचार आला असेल तर तेच नाही तर माझ्याकडे असे काही 25 नावं आहे जे चांगले जे हे क्षेत्र चालू करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, त्यांच्यासोबत माझं बोलणं पण झालं. मग कोणी नगरचं असेल, कोणी पुण्यातलं घाटातलं पळणार असेल, कोणी सातारा भागातलं असेल, कोणी वईचं पण असेल, तर ह्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टी खटकू लागल्या. आता कालची जी तुम्ही गोष्ट बोलले, अहो ते नखऱ्या, आता तो ठीक आहे, कालच्या मुलाखतीचं सांगा, तुमच्यापर्यंत पोहोचला का तो विषय? म्हणजे कारण की ज्या पद्धतीने MM नानांनी सांगितलं की महाराष्ट्राने दखल घ्यावं, महाराष्ट्राने पुसेगावच्या 19 तारखेच्या सभेसाठी यावं, तर तुम्हाला आमंत्रित केलं का असं वाटतं का? हे बघा, ते बाईटच्या माध्यमातून त्यांनी सगळ्याला सांगितलं, ज्यांना कोणावर अन्याय झाला असं वाटत असेल ते अन्यायाला वाचा फोडासाठी MM नाना पुढाकार घेऊ लागले आणि त्यांनी त्या मिटिंगला सहभाग घ्यावा असं सांगितलं. ठीक आहे, मला व्यक्तिगत फोन आला आणि आला, हा भाग वेगळा ठेवू आपण. परंतु पुसेगाव जी नगरी ना, आता खरं पाहिलं आपल्या इथं हिंदकेसरीचं मैदान झालं, आपल्याला पेडगावला पळून दिलं नाही म्हणून, परंतु आपण त्या दिवशी फक्त जनतेच्या मनातलं पहिलं म्हणलो, कारण अखंड भारतात लोक कोणी पळायला आले चालते. पण मी तुम्हाला ते पुसेगावचा उल्लेख करून एक सांगतो की भारतातलं पहिलं मानाचं आणि हिंदकेसरी मैदान असेल तर ते पुसेगावचं आहे. बरोबर, पुसेगाव नगरी अशी आहे, शेवागिरी महाराजाच्या आशीर्वादानं तिथं आपल्याला खण पळायला, व त्या मैदानात जरी पळवलं तर आम्ही धन्य समजतो. आणि मला आतापर्यंत 4 लोकांचे तिथले फोन पण येऊन गेले
की आमचं लखनवर खूप प्रेम आहे आणि येणाऱ्या आमच्या मैदानामध्ये कोणाला बंदी असणार नाही आणि तिथं लखनसुद्धा पळायला घेऊन या. बरोबर. ज्या लोकांमध्ये एक उदात्त भावना आहे, मोठी भावना आहे, त्या ठिकाणी जर माझं म्हणणं ही मिटिंग होत असेल, एम नाना जर तिथं मिटिंग घेत असेल, तर त्या भागाची एक सर्व समाजक म्हणजे सगळ्याला सामावून घेण्याची जी त्यांची हे आहे, तर मला वाटतं ही मिटिंगसुद्धा चांगली होईल. आणि त्यांनी जे पुढाकार घेतला, तर मी तुम्हाला सांगतो की लखनप्रेमी असेल, सगळे आपल्या भागातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश सगळ्या भागाचा असेल, तर माझा नानांना त्यांनी जे विचार पुढे घेऊन चालले त्याला माझा 100% पाठिंबा आहे. त्याचं कारण आहे की संघटना म्हणजे बैलगाडा शर्यत नाही. संघटना म्हणजे बैलगाडा शर्यत नाही. जसा कुटुंबात एखादा माणूस असतो म्हणजे कुटुंब नाही, कुटुंबातले सगळे सदस्य आहे म्हणून त्या कुटुंबाला मान आहे. तसं बैलगाडा शर्यतमध्ये एखादा बैल गटाला हरून जाणारा सुद्धा त्या शर्यतीत भाग घेतो, तेव्हा त्या शर्यतीला मजा येते. नुसतं एखादा लखन नाही तर टॉपचे आपल्याकडे भरपूर बैल आहे, खूप जणांचे नाव घेतील, म्हणजे बैलगाडा शर्यत नाही, तर इथला गटाला हरून जाणारा सुद्धा बैलगाडा शर्यत आहे. आणि त्याच पद्धतीनं जे पुशेगाव नगरी आहे, म्हणून माझं 100% म्हणणं आहे, माझं इतकं प्रेम आहे त्या पुशेगाव. आमचे स्वप्न पण आहे, आम्ही आज तिथं मला वाटतं 2 का 3 नंबर ह्यावेळेस केला, पण आमचं स्वप्न पण आहे किंवा तिथं आपल्या बैलावर गुलाल पडावा आणि तो पाडला. म्हणून या पुशेगावला जी मिटिंग होऊ लागली नाना यांच्या पुढाकारातून, तर माझं वैयक्तिक मत, आमचा 100% त्या गोष्टीला पाठिंबा आहे. नाना तुम्ही याच्यामध्ये याला वाचा फोडायचं काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. कारण हुकुमशाही पद्धतीनं कुठली संघटना चालणार नाही, हुकुमशाही पद्धतीनं कुठलं कुटुंब चालत नाही, हुकुमशाही पद्धतीनं हे बैलगाडा क्षेत्रसुद्धा चालणार नाही. आम्ही शांत आहे, आम्हाला बोलते. तर आता त्यांच्यातले बरेचसे लोक दारू पिऊन काय बोलता, रात्री ग्रुपवर काय बोलता, परंतु माझं म्हणणं आहे दारू पिऊन बोलण्याने आणि त्याने फार माणूस मोठा होत नसतो. आमच्यामध्ये संयम आहे, आम्हाला सुद्धा बोलते, तर आम्हाला सुद्धा आरे करते, तर आम्हाला सुद्धा काही गोष्टी करते. तर मी एक उल्लेख करू इच्छितो. हिंदकेसरी मैदान झालं त्या दिवशी मैदान चांगलं पार पडलं. खरं पाहिलं तर काही लोकांनी नावं पण घेतले तिकडे भागातले, कारण मी तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रातले लोक पण खूप चांगले. 4 लोक किंवा 4 दारू पिऊन कोणी बोलत असेल तर माझ्या सगळ्याला एक विनंती असेल, सगळा पश्चिम महाराष्ट्र वाईट नाही, सगळं बैलगाडा क्षेत्र वाईट नाही. 4 लोक असतील त्याचं ते कानाडोळा करा, परंतु खूप लोक चांगले, त्यांचे आपल्यावर पण उपकार आहे. आपण तिथं पळवलो, शिकलो. त्या मैदानाच्या दिवशी त्या दिवशीचे आयोजक बोलताना असे बोलले की आम्ही ह्या भागातील लोक, आमच्यावर इथं कोणाचं राज्य होतं, तर इथं निजामाचं राज्य होतं, त्यांना सुद्धा आम्ही इथून हाकलून दिलं. आम्ही त्यांना घाबरलो नाही, तर बाकीच्यांना काय घाबरणार आहे. पण त्या शब्दाचा उपरयास करून असा भाऊ केला की पश्चिम महाराष्ट्रालाच ते कैलास भाऊ उद्देशून बोलले किंवा पश्चिम महाराष्ट्रालाच निजाम म्हणले. हे ते दारू पिणाऱ्या रात्रीच्या आहे ना सगळ्याच्या डोक्यात भरवलं, पण तसं नाही आहे. ते पश्चिम महाराष्ट्रातले लोकांना कोणालाही निजाम म्हणलेले नाही आहे. आणि त्याचा धागा पकडून परवाच्या मीटिंगमध्ये एक कोण उलट सुंबा असेल की त्याला इकडं बोला फाडायला. आमच्या सुद्धा इथं सुद्धा ना मर्दाच्या अवलदी नाही आहे, इथं सुद्धा मर्दाच्याच अवलदी पैदा झालेला आहे. त्याला वाटण तिथं सर्जेराव पाटील चव्हाण घेऊन येऊ शकतो, परंतु मला ह्या शर्यतीमध्ये वादिवाद घालायचा नाही, हे क्षेत्र कुठेही न्यायचं नाही. म्हणून शेवाळे आबाला विनंती आहे, तुमच्या समोर एखादा माणूस फाडाची भाषा करतो आणि तुम्ही शांत राहता, का राहता, तर आवर घाला वेळीच नसतं. हे क्षेत्र वेगळ्या वळणावर चाललं आणि नाना सारख्याला पुढाकार घ्यावा लागला. म्हणून संघटनेनं पूर्ण काही क्षेत्र इथं हुकुमशाह पद्धतीनं वावरासाठी मी म्हणन ती पद्धत, आबा तुम्ही खूप चांगले, तुमचे बाकीचे लोक चांगले, पण तुमच्यामध्ये काही लोक हुकुमशाह पद्धत करताय, तर ती वेळीच बंद झाली पाहिजे. कारण आम्हाला सुद्धा बोलतील, पण आम्ही बोलणार नाही, कारण आम्ही हा खेळ छंदासाठी खेळतोय. हे आमचं प्रेम आहे, छंद आहे, इथं मारामारी आम्हाला करायचं नाही. परंतु हे जर नाही थांबलं तर आम्ही कुठं तुमच्याकडे भांडणं करायला येणार नाही. आम्ही आमच्या भागात खेळ वाढवायचा प्रयत्न करू लागलो आणि येणाऱ्या 1 वर्षात तुम्हाला सांगतो इतके मोठे खेळ होणार आहे. मी आता याचा पुढाकार घेतला आणि ते मला कुठल्या अध्यक्ष सचिव होण्यासाठी घेतलेला नाही, मला व्हायचं पण नाही, पण माझ्या भागातल्या सगळ्यांना मला हे व्यासपीठ निर्माण करून द्यायचं आहे. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं लंबचौडं उत्तर हेच आहे, आम्हाला सुद्धा बोलता येतं, पण आम्ही बोलणार नाही. कारण बोलणारच मोठा होतो असं काही नसतं, शांत राहणारा माणूसही मोठा होऊ शकतो. संघटनेचे अध्यक्ष चांगले, संघटनेत काम करणारे बरेचसे लोक पण चांगले, परंतु संघटनेत बोटावर मोजेपुरता 1 किंवा 2 माणसं ते ह्या संघटनेला बदनाम करू लागले. हा खेळ त्यांनी जी दिशा चालली, त्यांनी जो रस्ता निवडला, हा खेळ एक दिवस बंद पडन ह्या दिशेला निघालेला आहे. म्हणून शेवाळे आबाला सांगतो, हे आवरा, वेळीच आवरा, नसता याचा पुला खालून पाणी गेल्यानंतर तुमच्याकडून आवारल्या जाणार नाही. वेळ निघून जाईल
आम्हाला काही नाही, आम्ही तर तयार करू. अरे इकडचा बैल तिकडे विकत घ्यायचा नाही, तिकडा बैल विकत, याला काय खेळ म्हणता का? परवाचे ते नखऱ्या म्हणे काय म्हणे नगरचा होता का ते पुण्यातला होता, आम्हाला त्या वादात जायचं नाही. अरे बैल हे एक नंबर केला. माझं म्हणणं आहे, परवा तो कोणतं हिंदकेसरी होता ते काल माळशिरसचं मैदान. माळशिरस हिंदकेसरीचा जर विजेता कोण असेल तो नखऱ्या बैलच आहे. नखऱ्याचे देऊ ना, नखऱ्याच. अजून काय होतं त्याचं नाव दुसऱ्याचं? नखऱ्या आणि शंभू होता का? हा, मी म्हणतो आमच्यासाठी माळशिरस 61 फाट्याचा ह्या वर्षीचा हिंद केसरी हा कोण आहे? नखऱ्या आणि शंभूचे. काही निकाल देणार का? काही वाटसूट करणार का? मग त्याला गटालाच पळून द्यायचं नाही. माझ्या त्या मालकाची ओळख पण नाही. अरे तुम्ही नंदी, हे माझा राजा बसला इकडे बाजूला. अरे बाबा तुम्ही त्याच्यावर प्रेम करासाठी, अरे त्याला काय ट्रोल करते 4-5-10 जण, पण त्याच्यावर प्रेम करणारे हजारांना लाखांना आहे. म्हणून 4 लोकांनी ट्रोल केल्यानं फरक पडत नाही. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आता हे जे वेगळ्या वळणावर चाललं हे कुठंतरी थांबलं पाहिजे, आणि याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो शांत डोक्याने काम करणारे संघटनेत खूप लोक आहे आणि बाकी पण लोक आहे. मला तिकडे भागातले पण बरेचसे लोकांचे फोन येतात, भाऊ आम्हाला हे पटत नाही पण आम्ही काय करावं. अरे काय करावं म्हणजे हुकुमशाही सहन करून घ्यावं का मग तुम्ही? आम्हाला याची गरज पडणार नाही, आम्ही इकडे मैदान वाढवू. मी म्हणून आज तुम्हाला सगळ्या या निमित्तानं सगळ्या प्रेक्षकांना सांगतो, इकडे थोड्या व्यापारी उद्योजकांना सांगतो, इकडे बैल मालकाला सांगतो, मी तुमच्यासोबत आहे. आपल्याला जेवढे मैदानं महिन्याला पाहिजे, थोडा पाऊस कमी होत्या तेवढे मैदान आपल्या भागात भरवले जातील. आपल्याला जायची गरज पडणार नाही. परंतु जायचं कशासाठी? आम्ही अखंड भारतात राहतो, आम्ही अखंड महाराष्ट्रात राहतो आणि आपला भारत आणि महाराष्ट्र एक आहे, म्हणून आपल्याला एकमेकात जायचं आहे. खेळाची गरज पडेल का? तर मी तुम्हाला सांगतो, मला फक्त 2-3 महिने द्या, इकडे तिकडे खेळायला जायची गरज पडून देणार नाही. एवढे मैदान इथं तयार करू शकतो माझ्या सुद्धा हिंमत. मामा मी तुम्हाला आता काय बोललो, आपला बैल महिन्यातून किती वेळेस पळेल? 4-5 मैदान, 4-5 50-60 मैदान तुम्ही एकटा भरवलो. आता ते बोलता ते पहिलवान म्हणलेत मला, आता त्यांनी मला चांगला उपदेश केला की मनोहर शेठच्या भावाला सांगा की तिकडेच मैदान भरावा. मनोहर शेठच्या भावाचं इथून पुढं 10 वर्ष जर जगला तर 10 वर्ष मैदान करायची हिंमत एकट्यात. तुम्ही फक्त मनोहर शेठ पाहिला, तिकडं लखन पाहिला, पळालेतन पाहिला, आणि 70 वायद्याची भाषा कोणासोबत करता म्हणा? 70,000ची वायदीची भाषा कोणासोबत करता? अरे पळतो म्हणून घेतला असन किंवा दिली असन बळजबरीने, त्यांना उद्या लखन कोणी पळवून त्यासोबत सांगा कोणासोबत पळवायचा. देणाऱ्यानं दिले असन 70,000, पण हे जे आहे ना, हे चिल्ले पिल्ले कोणी रात्री दारू पिऊन बोलते ना 70,000ची वायदी आणि आम्हाला 70,000 किंग म्हणते, त्याला जरा त्याला सांगा आम्ही काय म्हणून. आम्ही बोलत नाही, याचा दुरुपयोग घेऊ नका. आम्हालाही बोलते तर देवानं आम्हालाही तोंड दिलं, पण आम्ही बोलत त्याच्यामुळं नाही का हे क्षेत्र असं संघटित ठेवायचं आणि क्षेत्र वाढवायचं. मी पहिलेच बोललेलं आहे, मुंबईला 3 वर्षापूर्वी इथं IPL भरलं पाहिजे. IPL भरलं पाहिजे. बैलगाडा शर्यत 7 समुद्रापर्यंत नेले पाहिजे. पण मैं बोलू पूर्व दिशी याच्यासाठी नाही. मी म्हणून तिने हुकुमशाह पद्धतीत असन ते बंद करा. आणि आपल्या भागात लोकांना सगळ्याला सांगतो की हुकुमशाह पद्धत जर कोणी असेल तर त्याचं आता ऐकून घ्यायचं नाही. इथून पुढं आपलं ऐकलं आपण भरपूर झालं. आता इथून पुढं आपण ऐकून घेणार नाही. मला ज्याला ट्रोल करायचं त्याला करू द्या. माझं काही ह्या क्षेत्रावाचून पडलं नाही, परंतु माझा रक्तात हा आनंद आहे आणि तो आनंद टिकवायसाठी काम करायचं आहे. आपल्या भागातले लोक बोलता बोलले तेव्हा ट्रोल करता नाही म्हणले कवा 3.5 जिल्ह्याचं किंवा 5 जिल्ह्याचं हिंदकेसरी होऊ शकत नाही. ह्या मताशी मी 100% ठीक आहे. आता इथं आश्रम आता केसरी चालू आहे, इथं जिल्ह्यातले बैल पळायले काय, तालुक्यातले पळायले काय, सीमाला देणं घेणे. अरे तुम्ही ज्याला हिंदकेसरी नाव देता जरा दिलदाऱ्या रखो ना, मोठा ठेवा ना. त्याच्यात भारतातून बैल पळायला येईल आणि तेव्हा ते हिंदकेसरी. आणि जर हिंदकेसरी पाहायचं असलं ना, मला गॅरंटी आहे पुशेगावचे मंडळी कोणाचंच ऐकणार नाही. ते मैदान हिंदकेसरी आहे आणि येणारं पण हिंदकेसरीच होईल, कारण तिथं पुरे भारताचे लोक पळायला येईल असा मला त्यांचा मेसेज पण आहे. बरोबर. म्हणून हिंदकेसरी मैदान हे पुरं भारताचं. पहिलवान कुठे पळू शकतो, पहिलवान कुठं त्यावर हिंदकेसरी ना. मग असं हिंदकेसरी कसं होऊ शकतं? आमच्या इथल्या भांगच्या माताला आम्ही हिंदकेसरी म्हणलो जनतेच्या मनातलं, कारण आम्ही कोणालाही पळायला म्हटलो. आणि आले होते काही मुंबईचे आले, पश्चिम महाराष्ट्राचे आले, आमच्याकडे MP चे बैल आले, झाला हिंदकेसरी आमचा. आणि तो दरवर्षी राहील. आता फक्त त्यांनी आपल्याला पळवायला हो म्हणले तर त्या 21 तारखेला राहणार नाही, त्याच्यात मागं पुढं तारीख करू. आपण काही असं ऐन पैन खायसाठी हे काम करून नाही लागलो. आपण सगळ्याला सोबत घेऊन आणि विशेष करून ज्या लोकांनी हे अन्यायकारक गोष्टी चालू केल्या, आता त्याच्याविषयी बोलावं लागणार आहे. आता शांत राहून चालणार नाही. आता MM नानाने पुढाकार घेतला, आपला त्याला पाठिंबा आहे. आता मला सांगा तुम्ही, हे जनावर आहे, कधी पळल कधी पळणार नाही. आपल्याला पण कधी आजारी असतो, कधी काय असतो. आता मला सांगा, ज्या बैलांना नम्र केले ते आपल्याच भागातले होते. आता कालच देवा विकला गेला आपला, मला वाटतं 50 लाखाला विकला, माहिती मिळाली. अरे बाबा, मग त्या मालकाने 10 वेळेस चेक करा तरच घ्या ना.
बळजबरी कोण म्हणतं की बैल बळजबरी या ना आमचे कसे बैल घेऊन जा, तुम्ही चेक करा त्याला, त्याच्यानंतरच घ्या. मग ट्रोल कशाला करता? एखादा बैलाचं काही मागं पुढे झालं असं होऊ शकत नाही का? पाची बोटं सारखे राहते का? त्याच्यात तुम्हारे 2 लडके होंगे, 4 होंगे, सब सरीके क्या? अरे ते तर जानवर आहे ना. म्हणून या लोकांनी ट्रोल करणं बंद करा आणि आमचे इंजेक्शन नाही पळत नसतं. तुम्हाला काय चेक करायचं असेल ते आमच्या लखनवर करा. आम्ही त्यासाठी वाटेल त्या गोष्टीला तयार आहे. कारण इंजेक्शनवर असे 5-5, 10-10 वर्ष बैल पळत नसतात. आणि इंजेक्शनवर जर पळायले असते तर सगळे डॉक्टरचे नाही तर जे इंजेक्शन देतो त्याचे बैल सगळे नंबरात राहिले असते. हो, ज्याच्याजवळ इंजेक्शनचा जो फॉर्म्युला मिळाला तो टॉपला झाला असता. असं काही नसतं, ते सगळं खोटं आहे ते. हा, असं काही नाही, खोटं आहे ते सगळं. आणि ट्रोल करणं बंद करा म्हणा. ज्याचा धमक आहे तो पळतो. भाऊ म्हणजे कोणी काही विरोधात बोलला. आता मी तर ते पहिलवानचं एक असं माझ्याकडे रेकॉर्डिंग आली, जर तिकडे भागातल्या बैलाचं आणि तिकडे भागातल्या माणसाचं जर कोणी वाह केली तर त्याचा बैल घरी बसून, म्हणजे हुकुमशाही का? म्हणजे तिकडे माणसानं आपलं अरे प्रेम राहू शकत नाही का? माझं पुऱ्या भारतावर प्रेम आहे, माझं पश्चिम महाराष्ट्रावर प्रेम आहे. त्यांचे जे आता गोरे साहेब माझ्या बीजेपीचं आमचे मंत्री आहे, माझं त्या गोरे साहेबावर प्रेम आहे. हा, मग असं काही म्हणलं तर मग काय चुकीचं होईल का? तर ही जी हुकुमशाही चालू नाही, बंद झाली पाहिजे. वेळेस सुधरा. नसता अशा 4 नाही 10 बी संघटना तयार होतील. आम्हाला 4 दिवस लागणार नाही संघटना बनवायला. बरोबर, मला त्यातलं सगळं नॉलेज आहे. परंतु हे का करत नाही आम्ही की आमचं संघटनेबद्दलचं दुमत नाही. संघटनेत एखादे 2 कोणी असेल ना तर त्याला म्हणा वेळेचा आवर घाला. असे कोणी 30 मार्केने खूप हे जगामध्ये भरपूर आहे. पण असं कोणी बोलू नका. आमच्याबद्दल एवढं बोललं आम्ही तरी संयमन आहे, आमच्या बैलाबद्दल बोललं तरी संयमन आहे. याचं कारण असं आहे की हे आम्हाला भांडणं करायसाठी हे कुठलाही विषय घ्यायचा नाही हातात. भांडणं करायचं असले त्याच्यातही तयारी ठेवू, पण ते करायचं नाही आपल्याला. आणि तुम्ही जे बोलले, आमचा कुठलाही बैल इंजेक्शनवर पळत नाही आणि पळला तर तुम्ही सिद्ध करा. नक्कीच. हां, नक्कीच. शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी भाऊ. जाता जाता महाराष्ट्रातील बैलगाडा मालक चालक यांना काय संदेश देणार? महाराष्ट्रात कारण की 19 तारखेला जी सभा बैठक आयोजित केलेली ती एम नानांनी, त्या संदर्भात बरेचसे बैलगाडा मालक इच्छुक आहेत तिथं जाण्यासाठी, पण तिकडून काय रिप्लाय येतो त्याच्यावर डिपेंड करता. मी एम नानाची पूर्ण बाईट किंवा ते आपले शिंदे कोण होते आपले दुसरे साहेब, त्यांची बाईट ऐकली मी. तर त्याच्यामध्ये ज्यांनी आव्हान दिलं, तर ते आम्हाला जर म्हणले तर मी तुम्हाला सांगतो मराठा विदर्भ छत्रपती संभाजीनगर जालना आम्ही अशा हजारो संख्येने तिथे जाऊ. त्यांनी फक्त हो म्हणावं. आणि जर ते नाही बी म्हणले येऊ नका तरी आमचा त्याला मनोमन सगळ्याचा पाठिंबा आहे. तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट की ह्या बाईटच्या माध्यमातून मी आपल्या भागातील सगळ्या बैलगाडा चालक, बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, प्रेक्षक सगळ्याला एक विनंती करणार आहे की आता आपल्याला मी तरुण मंडळीला नक्की एक सांगेल, आपलं कामधंदा, आपलं शिक्षण बघून याच्यात आता रुची तयार करा. कारण मी तुम्हाला म्हणतो, आपलं हिंदकेसरी मैदान झालं, हे पत्रकारांना सांगितलं 2 लाख ते 2.5 लाख लोक येऊन गेले. मी पुढच्या वर्षी सांगतो 5 लाख लोक तिथे राहतील. कारण मी सुरुवातीलाच म्हणतो 2 लाख 2 लाख इथे लोक इथे येतील म्हणजे येतील. कारण आता आपल्या भागात सुद्धा या खेळाची आवड आहे आणि गोडी वाढत चालली. म्हणून मी सगळ्याला सांगा ना, आपले कामधंदे मजबूत करा, आपण सगळ्या गोष्टी चांगलं करा आणि आता याच्यासाठी वेळ काढा. आता आपल्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळ झाले पाहिजे. मला आता बैलगाडा मालक सुद्धा जास्त बनवायचे. 901 बैलगाडा मालकांनी तिथं सहभाग घेतला होता. तर समजू 2-3 एखाद्याचा कोणाचा डबल पावते असतील. मी म्हणतो 700 बैल तिथं आले, 200 पावते डबलवाले होते. तर पुढच्या वर्षी 1000 बैल तिथं आले पाहिजे, म्हणजे 300 बैल वाढले पाहिजे. तर हे सुद्धा नियोजन आपल्याला येणाऱ्या वर्षात करायचं आहे. आपल्या भागात सुद्धा 1000 गाडी. आणि मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या हिंदकेसरी संभाजीनगरच्या मैदानामध्ये 1100 गाड्या नोंद होतील. 1100 गाड्याची नोंद होईल. आणि मी सगळ्याला या निमित्तानं विनंती करतो की सगळ्यांना त्याच्यात धीराने भाग घ्यायला सुरुवात करा. आपल्या भागातले जेवढे काही नेते मंडळी कोणी असेल त्यांच्या नावाने, त्यांच्या वाढदिवसाने येणाऱ्या आपल्या आता जत्रा सुरू होतील डिसेंबर नंतर, जत्राचे पण मैदान भरायला सुरुवात करा. आणि इकडं सुद्धा मोठ्या प्रमाणात मैदान ओढा. आपल्याला जायची गरज नाही पडली पाहिजे, पण जायचं कशासाठी तर आपला पूर्ण भारत एक आहे, आपला पूर्ण महाराष्ट्र एक आहे. ही धारणा कोणी कुठं पळू शकतो आणि कोणी कुठं विक्री करू शकतो हे झालंच पाहिजे. आणि हे जर कोणी करीत नसेल तर ही हुकुमशाही चालली आणि या हुकुमशाहीला सुद्धा आता आळा घातला पाहिजे. आणि बरेचसे लोक आता दबक्या आवाजात तिकडे भागले. आणि खरं पाहिलं ते 2-4 लोकांनीच तिकडे मेहनत घेतलेली नाही. घाटातल्या सुद्धा खूप लोकांचे मला फोन येऊन गेले, तिकडे लोकांनी बी हे बंदी उठासाठी मेहनत घेतलेली आहे. आपल्या शेवळ्या आपण 100% मेहनत घेतलेली. पण काही जण कसं आहे माहिती आहे का, एखादं म्हणते ना ते पाठीमागं येऊन
तशी गंमत झाल्यासारखं तुम्ही आता पूर्ण वाक्य बोलत नाही. तर त्या पद्धतीनं कोणी स्वतःला शहाणं समजून घ्यायची गरज नाही जास्त. आपल्याला मान कशामुळे, आपण संघटनेची कोणतरी नाही तर आपला कोणी काळा कुत्रा विचारणार नाही. आपल्याला मानाची, आपल्या खुर्चीची, आपल्या पदाची आपण इज्जत ठेवा. आपले लोक इज्जत करू लागले, त्या इज्जतीप्रमाणे मोठ्याने माणसाने मोठ्या प्रमाणे वागा. आणि ते जर वागणं सोडलं तर लोक आपली इज्जत करणं बंद करतील. म्हणून माझं सांगणं इकडे भागात लोकांनी आता पुढाकार घ्या, आपल्या भागात मैदानं वाढवा आणि मोठ्या प्रमाणात मैदानं झाले पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की पुढच्या महिन्यामध्येच आपण महाराष्ट्र राज्याचे आपलं म्हणजे आहे आता एक मोठी व्यक्ती आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी भांगशीमाता गडाला एक मैदान घेणार आहे आणि खूप चांगलं मैदान घेणार आहे आणि त्याच्यात बरंचसं चांगलं नियोजन राहणार आहे. ते पण पाहण्याजोगं राहील. पुढच्याच महिन्यात 15 तारखेच्या आसपास 16 तारीख 17 तारीख 18 तारीख असं ते मैदान राहील पुढच्या महिन्यामध्ये. आणि मैदान आपल्या भागात वाढवू. आपल्याला कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणासंग भांडणे झगडे करायचे नाही, कोणाला शिवाय शाप द्यायचा नाही. हो, आणि जर लईच कोणाला खुमखुमी असली तर मग एखाद्या वेळेस आपण बोलू. जर कोणी इकडे या तिकडं फाडू तिकडं हे करू तर ते त्यांनी बी मग आपली सगळ्यांना माहिती घ्यावं आणि मग बोलावं. आता इथून पुढं खपवून घेतल्या जाणार नाही. आता हे बस झाला तर 2 महिने नाही करू आपण सगळं. आपल्यापर्यंत कोणी फाडापर्यंत येत असेल, अरे त्याला ते पुरं मैदानाचीच माहित नाही नाशिकला काय झालं आणि ते तिकडे फाडाची भाषा करू राहिला. अरे एकदा हे माहिती तर करा, कोण काय बोललं नाशिकला, कोण काय बोललं छत्रपती संभाजीनगरला. हां, निजामाला घाबरत नाही म्हणलं तर म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावर कशाला घेऊ राहिले? घेऊ नका ना. त्यांचा शब्द चुकीचा नाही, त्याचा विपर्यास करू नका. बरोबर. जर तो चुकीचा असताना मी तर 100% लगेच म्हणलो असतो, दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो त्यांच्या वतीनं. तसं काही ते घडलेलं नाही आहे. आणि म्हणून कोणी काही धावसा द्यायची गरज नाही, कोणी काही करायची गरज नाही. सगळ्यांनी एकोपण राहावं लागेल. पुरा भारत एक आहे. भारत स्वातंत्र्य 1947ला झाला आणि आता पारतंत्र्यात नेऊ लागले की बंद्या घालून हे करून ते करून. अहो, बंदी घालणारे बंदी याला बंदी, युट्यूबरला बंदी, ह्यो बोलन त्याला बंदी, ह्या बायलाला बंदी. अरे एकटेच राहशाल एक दिवस, सगळे बंद होतील, सगळे मोठे होतील आणि तुम्ही एकटे राहशाल. हां, आणि समालोचकला लाईव्हला बंदी. अरे आमच्याकडे तुम्ही समालोचक येऊन देत नाही, आमच्याकडे तुम्ही हो ते बैल पळायला येऊन देत नाही. आता कोण नखऱ्या, आता एक जणांची बाईट ऐकली मी, नखऱ्या कुठं पळायला गेलता म्हणे संभाजीनगर मैदानात, म्हणून त्याला नंबर नाही द्यायचा. अरे असं काय, ज्याचं दम तो पळल, पुऱ्या भारतात पळल. मी माझी इच्छा आहे यार त्या राजस्थानमध्ये एखादा खेळ व्हावा असा. हां, आपण सगळ्यांना जाऊन तिथं करावं, असं काही नसतं. आता मी सांगतो, माझ्या लखनबद्दल खूप काही जण ट्रोल करत होते, पण त्याला जर 10 जण ट्रोल करत असेल त्याला 10,000 लोक चांगले म्हणते. आता लखन एवढं मोठं नाव केलं माझं म्हणणं, त्याने इथून पुढं नाही पळलं. आता तो लगी आता गट पास झाला, मी म्हणतो शेमीला हारला तरी मला आनंद आहे, काही अडचण नाही. कारण त्यानं नाव पुऱ्या भारतात गेलो ना तर सगळे लोक नाव घेते महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं आता आम्हाला त्याची गरज नाही राहिली. त्यानं नाव खूप मोठं केलं. हा खेळ आता प्रेमामुळं खेळू. आता अजूनही संघटनेतले खूप लोक चांगले माझे, त्यांचे बरं का भाऊ, संघटनेत असले 4-5 लोकांचे बोलणं झालं मागच्या आठवड्यामध्ये. किती संयमीन, किती चांगले लोक यार, आप्पा ते सगळे मंडळी. हे या मंडळीला आवर घाला. हे जे 1-2 जण कोणी असतील ना, हां, शेवळ्या आप्पाला म्हणा आवर घाला. नसता हा खेळ आहे ना वेगळ्या वळणावर चालला. इथं मारामाऱ्या होतील, इथं भांडणं होतील, इथं घरं बरबाद होतील. हे होऊन देऊ नका. आणि खरं पाहिलं तर मी एक बाईटमध्ये ऐकलं की बा नाशिकचे येणे व्हावं म्हणून आबा पण बोलले की म्हणून आम्ही केलो. आबा ते तर काहीच नसतं झालं, त्यानं थोडासा तुमचा अपमान केला ना त्याच्याबद्दल गिळून घेतला असतात काही नव्हतं, पण तुम्ही त्याचे आता विपरीत एकमेकाला शिवाय द्यायचे. हे आवरण, हे बंदी हे सगळं काढून टाका, याला काही व्हॅल्यू नाही आहे, हे संपवा आहे. आणि आबा आत्ताच म्हणाले की बाबा हे पुशेगाव, अहो पुशेगावला निघणारच येते. पुशेगाववाले ऐकतच नाही, पुशेगावची कमिटीच ऐकत नाही. पुशेगावला सगळ्यालाच पळून देईन. पुशेगावचं आहे ना ते खरं हिंदकेसरी मैदान आहे. ते 3.5 आणि 5 आणि 10 जिल्ह्याचे इकडे जे काही लोक म्हणते ना, ते म्हणणं मला पटत नाही, पण ते कोणी म्हणत असेल तर ते तसेच मैदान आहे. ते 5 जिल्ह्याचे 4 जिल्ह्याचे. पुशेगावचं भारताचं मैदान आहे आणि ते मैदान डिसेंबरमध्ये राहील. आणि आपल्याला सगळ्याला जायला 100% तिथं बंदी राहणार नाही. मी असं तुम्हाला आजच बोलतो, कारण तिथल्या 10 लोकांनी मला आतापर्यंत बोललं आहे. म्हणून सगळेजण एकत्र या, हा खेळ वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आणि जे कोणी चुकीचं करीत असेल ना, हां, जे कोणी चुकला, लखन चुकला, लखनला बंदी घाला. लखनचा मालक चुकला, लखनच्या मालकाला बंदी घाला. सगळ्याला काय मामा एवढं रक्तात खेळ आहे, लहानचे मोठे ह्याच्यात चालले आणि यायला बंदी चुकीचं आहे. असता हे संघटनेचं नाव बनवून बंदी संघटना काय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या ऐवजी काय करावं लागेल, बंदी घालणारी संघटना बैलगाडा शर्यत असं नाव द्यावं लागेल. आता मला कोणाला ट्रोल करायचं तर करू शकता आणि माझा नंबर बी लागला तरी घेवा. आता आम्हाला आमच्या स्वभावावर येऊन देऊ नका. सगळेजण प्रेमान राहू आणि सगळेजण एकत्र राहू. हे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राला मी बोलत नाही. त्याच्यातलं जे कोणी एखादे 2 असतील ना, हे 10 रुपये रात्री बोलणार आहे, त्याच्यासाठी बोल राहिलो खास करून.
मी सगळ्याला बोललेलो नाही आणि बोलणार पण नाही, कारण मला काय बोलावं काय नाही बोलावं याची जाण असणारा माणूस मी राजकारणात काम करतो, समाजकारणात करतो. कोणाला जर तिकडं हवा करायची असन आणि मला एखादी इलेक्शन लढायचं आणि आमदार खासदार व्हायचं होत नसतं, त्याच्यासाठी ना ते वेगळं क्षेत्र आहे, त्याच्यात वेगळी मेहनत आहे. आम्ही तीनदा निवडून आलो, ते वेगळं काम आहे, त्याला वेगळं काम करावं लागतं आहे, मेहनत घ्यावं लागते, समाजकारण करावं लागतं आहे. याला त्याला बंदी घालून कोणी आमदार खासदार होणार नाही आहे. आणि बंदी घालणार माझी हात जोडून विनंती आहे, बंद करा, स्टॉप करा. तुमचं नाव अजून तरी काही एवढं बदनाम झालं नाही, याच्यापेक्षा अजून 10 पटीने बदनाम होईल आणि तुम्हाला कोणी विचारणार नाही. ती वेळ येऊन द्यायची नसलं ते थांबवा. माझी इथं हात जोडून नम्र विनंती, हात जोडून विनंती, आता एक थांबवा. आणि नाना तुम्ही जर आम्हाला बोलवलं 19 तारखेला या म्हणले तर आम्ही हजारोच्या संख्येने येऊ, आणि तुम्ही नाही या म्हणले तर आम्ही येणार नाही. परंतु आता तुमच्यातच आता हे एकमेकाची खळबळ चालू झाली, ही खूप वाढत जाणार, हे थांबवा. आता आम्ही तर येतच नाही, आम्ही कुठं भांडायला बोलायला जाऊ राहिलो. हो, ते तुमचंच आता एकमेकात आवरा आता. आणि ते सगळं भारत एक आहे आणि सगळा महाराष्ट्र एक आहे, असं कोणतरी पुढाकार घ्या. नाना घेऊन राहिले, आमचा पूर्ण पाठिंबा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.